स्वागत आहे स्टार्ट विथ शुभांगीमध्ये. इंट्रो बघून कळलेलंच आहे की आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बनवणार आहोत. तर फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे माझ्या मुलीच्या बड्डेसाठी मी हा केक बनवलेला आहे, जो 1.5 ते पावणे 2 किलोच्या आसपास आहे. आणि असा डिझायनर केक, थीम केक जर आपल्याला बेकरीमधून घ्यायचा असेल तर त्याचे रेट्स तुम्हाला माहितीच असतील. साधारण 2 ते 2.5 हजार किंमत या केकची मला सांगितली होती. जो केक मी फक्त 500 रुपयांच्या आत घरामध्ये बनवलेला आहे. तर चला वेळ न वाया घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर फ्रेंड्स, इथं मी प्रीमिक्सचा बेस बनवलेला आहे. प्रिव्हियस माझ्या चॅनलवरती 2 व्हिडिओ आहेत, मिरर केक आणि मार्बल केक. यामध्ये मी बेसपासून क्रीमची बेसिक माहिती सर्व काही सांगितलेलं आहे. तर आजचा व्हिडिओमध्ये जो आपण केक बनवतो आहे तो ॲडव्हान्स थीम केक बनवतो आहे, त्यामुळे बेसिक इन्फॉर्मेशन मी आज काही दिलेलं नाही आहे. तुम्हाला प्रीमिक्स कोणतं वापरलं आहे, मी प्रमाण किती घेतलं आहे, कसं बनवलं आहे त्या व्हिडिओमध्ये आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईन, वरती आय बटनमध्ये सुद्धा त्या केकची लिंक देईन, ज्यामध्ये बेसपासून क्रीम बीट करेपर्यंत सगळी माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. नाहीतर आजचा व्हिडिओ खूपच लेंदी, खूपच मोठा झाला असता आणि तुम्हाला बोरिंग, कंटाळवाणं पण झालं असतं, मग व्हिडिओ पूर्ण बघितला जात नाही. त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये फक्त डिझाईन इन्क्लूड केलेली आहे. तुम्हाला बेस आणि क्रीम, त्यानंतर प्रीमिक्स मी कसं बेक केलं आहे, कशावर बेक केलं आहे, गॅसवर, ओव्हनवर, हे सगळे डिटेल्स त्या दोन्ही व्हिडिओमध्ये आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ते दोन्ही केकची लिंक आहे, तिथे क्लिक करा आणि डिटेलमध्ये माहिती बघा. तर सगळ्यात आधी इथं मी चॉकलेट प्रीमिक्सपासून बेस बनवलेला आहे, जो साधारण 1 किलोचा मी बनवलेला आहे. त्यानंतर टीन जो आहे तो 8 इंचाचा वापरलेला आहे. मी 2 टायर केक करणार आहे, म्हणजे खाली मोठं आणि वर थोडंसं छोटं असं मी केकचे बेस बनवणार आहे. तर इथं 4-5 लेअर केलेले आहेत मी, एकदम पातळ पातळ. आणि शुगर सिरप किंवा साधं पाणीसुद्धा पिण्याचं जास्त, नॉर्मल वॉटर, तर ते पाण्याने मी हे बेस सोक केलेला आहे. त्यानंतर क्रीम जी बीट करून आहे, गनाश जे आहे ते मी चोको चिप्स जे असतात सुट्टे ते घेतलेलं आहे, कारण आपल्याला कमी खर्चात बनवायचं आहे. आणि चॉकलेटचं आपण जर पॅकेट्स घेतलं तर तो खूप महाग, 100-120 रुपयांना मिळतं आणि यूज थोडंसंच होतं. त्यामुळे तुम्ही जर केकचे पहिल्यापासून जर काय करत नसाल तर ते पडून राहतं, पण तुम्ही आईस्क्रीम केक रेग्युलरली बनवत असाल तर त्याचं यूज होतं. तर तुम्ही बिगिनर आहात, फक्त केकसाठी आणणार असाल तर असे सुट्टे चोको चिप्स मिळतात. ते डबल बॉइलिंग मेथडने मेल्ट करायचं आहे चॉकलेट, ज्यामध्ये तुम्ही फ्रेश क्रीम घालू शकता किंवा आपलं हे व्हिपिंग क्रीम आहे लिक्विड ते, किंवा थोडंसं दूध घालून तुम्ही चॉकलेट गनाश बनवू शकता, जे मी इथं वापरलेलं आहे. तर लेअर केलेला आहे 1 बाय 1, सोक केलेला आहे, गनाश लावलेला आहे, क्रीम बीट केलेली जी आहे ती लावून छान असं मी हे क्रम्बल कोट केलेलं आहे. सुरुवातीला जे असं आपण कच्चं काम ज्याला म्हणतो त्याला ह्या क्रम्बल कोट असं म्हणतात. हे क्रम्बल कोट करून फ्रीजमध्ये आपल्याला अर्धा पाऊण तास हा केक जो आहे तो सेट करायचा आहे आणि नंतर आपण ह्याच्यावरती मेन क्रीम लावून फिनिशिंग करणार आहोत. तर हा खालचा बेस झाला आपला. 2 टायर करणार आहे त्यामुळे हा वरचा बेस आहे. तर आता ह्याचेसुद्धा आपण लेअर करून घ्यायचे आहेत पातळ पातळ. तर 2 फ्लेवरमध्ये मी करणार आहे. घरी केला होता केक म्हणून मी 2 फ्लेवर करते, की खालच्या बेसला मी चॉकलेट केक केलं आहे आणि वरती जे वापरलेलं आहे ते मी बनवलेलं आहे रसमलाई फ्लेवरचा. तर याने काय होईल, 1.5-2 किलोचा एकाच फ्लेवरचा केक नको म्हटलं, थोडंसं मिक्स अँड मॅच आपण करूया. आणि चॉकलेटबरोबर असे फ्रूटचे कुठलेही पदार्थ एकदम छान कॉम्बिनेशन जातं. तुम्ही मँगो, रसमलाई, बरेचसे स्ट्रॉबेरी क्रश वगैरे वापरून बनवू शकता. तर इथं माझ्याकडे रसमलाई क्रश होतं, तेच मी इथं वापरते. तर झालं असं की खालचा बेसच्या हिशोबाने हा थोडासा छोटा असायला पाहिजे होता, पण त्या मापाचं टीन माझ्याकडे नव्हतं. त्यामुळे मी आधी केक बेक करून घेतला आणि ह्या साईजने बघा असा डबा ठेवून कट करून घेतलेला आहे. कारण दोन्ही केक जर सेम झाले, 2 टायर केलं तर ते छान दिसणार नाही. त्यामुळे बेसिकली खालचा केक थोडासा मोठा आणि वरचा छोटा हे दिसायलाच पाहिजे, तरच हे केक आपलं छान दिसणार आहे. तर एका डब्याच्या सहाय्याने मला जो केकचा बेसचा आकार पाहिजे होता तो मी काढून घेतलेला आहे. आता ह्यालासुद्धा आपण सोकिंग, लेअरिंग, त्यानंतर क्रश, क्रीम वाळवून ह्यालासुद्धा आपण आता व्यवस्थित हे करणार आहोत. तर इथं बघा एक बेस घेतला आहे, त्याला छान शुगर सिरप किंवा नॉर्मल वॉटर लावून तुम्ही सोक करू शकता. क्रीम घेतलेली आहे, क्रीमचा एक पातळ बेस मी लावलेला आहे. त्यानंतर रसमलाई क्रश वापरलेला आहे 1 टेबलस्पून. त्यानंतर इथं मी वापरते आहे टुटी फ्रुटी. तुमच्याकडे रसमलाईचे बॉल्स असतील तर ते घालू शकता तुम्ही. बेकरीमधनं विकत आणून रसमलाईचं दूधसुद्धा वापरू शकता जर तुम्हाला क्रश वापरायचा नसेल, कारण क्रशसुद्धा त्याच रेटला येतो, छोटी बॉटल, जे आपण बेकरीमध्ये रसमलाई विकत घेऊ त्याच रेंजमध्ये. फ्रेश रसमलाई मिळाली तर अतिउत्तम, खूप छान टेस्ट येईल.
रसमलाईचं जे दूध असतं त्याने तुम्हाला केक सोक करायचा आहे, क्रीम लावायचं आणि ह्या क्रशच्या ऐवजी रसमलाईमध्ये जे बॉल असतात त्याचे तुकडे क्रश करून तुम्ही इथे वापरू शकता. टुटी फ्रुटी ऑप्शनल आहे, लहान मुलांना आवडतं म्हणून मी टाकते. त्याच्याऐवजी तुम्ही रसमलाईचे बॉल, आणखीन बरेच काही शुगरचे स्प्रिंकल्स वगैरे येतात ते सुद्धा तुम्ही घालू शकता. आता बघा, हे सगळ्यात पहिल्यांदा आपण केक जो क्रम्बल केक कोट केलता त्याला एक अर्धा पाऊण तास झालेला आहे. आता त्याला छान अशी फिनिशिंग देऊयात आपण. इथं जी व्हिप केलेली क्रीम आहे त्याला बघा इथे छानपैकी मी हे करते, व्यवस्थित फिनिशिंग करून घेते क्रीम लावून, तुम्ही बघू शकता. तर ह्याला फिनिशिंग होईपर्यंत जो आपण वरचा बेस बनवला तर ते सुद्धा क्रम्बल कोट करून छान असं सेट होते. त्यामुळे आपण याला आधी आपण हे करून घेऊयात, फिनिशिंग करून घेऊयात. तर फ्रेंड्स, बेसिक माहिती केक कसा लावायचा, कसा फिनिशिंग द्यायचं, हे सगळं त्या दोन्ही व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यावर मला जास्त तुम्हाला झूम करून किंवा जास्त डिटेलमध्ये माहिती सांगता आलेली नाही आहे. तर तुम्ही बघू शकता इथं फिनिशिंग झालेली आहे. थोडंसं वरचा आकार वगैरे व्यवस्थित देऊन घेऊयात. ओके. तर आता इथं फ्रेंड्स, माझ्या मुलीचा बड्डेचा केक मी बनवते. तर ती रेड आणि व्हाईट कलरचा ड्रेस आहे तिचा. तर तिचं असं डिमांड होतं की त्याच कलरचा केक तिला हवा होता. तर मी तसाच द्यायचा प्रयत्न केलेला आहे. पिंक आणि व्हाईट मिक्स असा त्या ड्रेसचा कलर आहे. तर आता व्हाईट कलर तर आहे, त्यामध्ये पिंक ॲड करण्यासाठी रेड कलर मी इथं वापरणार आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता इथं लिक्विड रेड कलर वापरलेला आहे, जे 15 ते 20 रुपयांना तुम्हाला ही बॉटल मिळून जाईल. तर त्याने बघा मी असं ठिपके येऊन छान असं फिरवून घेतलं की व्हाईटमध्ये रेड कलर मिक्स झालं, ॲटोमॅटिकली पिंक कलर तयार होतो. तर तिच्या ड्रेसला मिळता जो होता असा कलर मी तयार केलेला आहे. आणि व्हाईट पिंक असल्यामुळे जास्त काही मला हे करावं लागलं नाही मेहनत, त्यामुळे हे ॲटोमॅटिक हे कलर आलेला आहे. तर वरचा जो बेस आहे त्यालासुद्धा तोच कलर मी असाच कलर देणार आहे. आता तुम्ही बघू शकता बेबी पिंक कलर तयार झालेला आहे इथं. आणि स्क्रॅपरच्या मदतीने असे वरखाली करून त्याला एक छान डिझाईनचं मी लुक दिलेला आहे. तर हा वरचा बेस आहे, त्यालासुद्धा आता क्रीम लावून आपण फिनिशिंग देऊन घेऊयात. मस्त व्यवस्थित फिनिशिंग येण्यासाठी फ्रेंड्स क्रीम परफेक्टली बीट होणं खूपच गरजेचं आहे. तुम्ही बघू शकता. तर छान असं मी सगळीकडे कोट करून घेते आणि ह्यालासुद्धा छान असा आकार देऊयात आपण. स्क्रॅपर वापरून ह्यालासुद्धा व्यवस्थित आपण करून घेऊयात. परफेक्ट. तर ऑलमोस्ट माझा केक जो आहे तो फिनिशिंग झालेला आहे. थोडंसं राहिलेलं आहे काम, ते करून घेऊयात. परफेक्ट. इथे सुद्धा रेड कलर बघा मी वापरते फ्रेंड्स. पॅलेट नाईफला जस्ट आपल्याला हे थोडंसं लावून घ्यायचं आणि असं स्प्रेड करायचं आहे. तर जसं तुम्ही टर्न टेबल फिरवाल तसं ते छान डिझॉल्व्ह होईल आपल्या व्हिपिंग क्रीममध्ये आणि छान असा कलर त्याला येणार आहे. तर बघा इथे ATM कार्ड वगैरे असं जुनं कार्ड न लागायचं आहे, ते स्वच्छ धुवून तुम्ही ॲज अ स्क्रॅपर वापरू शकता. त्याने छान असं फिनिशिंग येतं, छान असा कट आपल्या केकला येतो, तुम्ही बघू शकता. आणि असं स्क्रॅपर वर खाली केलं ना, एक वेगळाच टेक्स्चर आपल्या केकला येतो, एक नवीन डिझाईन तयार होते. केक थोडंसं रेडी झाल्यावर मी तुम्हाला साईडने दाखवेन. आता कॅमेरा मी स्टँडला लावलेला आहे त्यामुळे तुम्हाला दाखवता येत नाही आहे मला. हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला साईडनं दिसतच असेल. तर आता हे एकमेकावर अटॅच करायच्या आधी आपल्याला दोन्ही केक ॲटलिस्ट अर्धा पाऊण तास तरी फ्रीजमध्ये सेट झालेले पाहिजेत, तरच आपल्याला हे व्यवस्थित उचलून एकमेकावरती आपल्याला हे ठेवता येईल. तर वर बघा मी एक स्ट्रॉ घेतलेला आहे. स्ट्रॉच्या मदतीने खाली पॅलेट नाईफला स्ट्रॉ चिकटेल या पद्धतीने स्ट्रॉ घातलेली आहे आणि खाली पॅलेट नाईफ वर स्ट्रॉ असं पकडून मी हे केक जे आहे ते ट्रान्सफर केलेलं आहे. तर तुम्हाला लांबून दिसतच असेल जे आपण स्क्रॅपरने डिझाईन केलेलं आहे ते किती सुंदर दिसत आहे. छान असं टेक्स्चर त्याचा तयार झालेला आहे.
तर हॅपी बर्थडेचा टॅग इथं मी वापरलेला आहे, जो मला 40 रुपयांना मिळालेला आहे. त्यानंतर जे बटरफ्लाईज तुम्हाला मी दाखवते इडिबल आहेत. तर तिचं असं तिने केक असं नेटवरनं फोटो काढून डिमांड केलं होतं की असाच केक मला पाहिजे. आणि बटरफ्लायसुद्धा मी तिच्या ड्रेसला मॅचिंग असे आणलेले आहेत. ते सुद्धा तुम्हाला 40 ते 50 रुपयांना पॅकेट मिळतं. इथं 2 पॅकेट मी विकत घेतलेत, कारण भरपूर बटरफ्लायज तिला हवे होते. आणि सोबत हे स्टिक त्यासोबत खाली येतातच. आपल्याला त्याची हाईट ॲडजस्ट म्हणजे कट करून तुम्हाला पाहिजे तसं छोटं मोठं आपण हे कट करायचं आहे. आता हे मी रँडमली लावते बटरफ्लाईज. इथं क्रिएटिव्हिटी आपली यूज करायची आहे की कुठे काय लावल्यानंतर छान दिसेल हे आपण बघायचं आहे. ह्यासाठी काही रॉकेट सायन्स नाही आहे. तर मी जस्ट रँडमली मला कुठं छान वाटेल तिथं मी बटरफ्लाईज लावत चाललेले आहे. आणि जे स्टिक आहेत ते तुम्ही थोडंसं कात्रीने कट करून एक छोटंसं, एक लांबडं, एक मोठं असं तुम्ही लावू शकता. याने काय होईल, थोडंसं आपलं केकला आहे जो लुक चांगला येणार आहे. या बटरफ्लाईजमध्ये एकदम मोठं बटरफ्लाईज, मीडियम बटरफ्लाईज, त्यानंतर एकदम छोटं असे मिक्स अँड मॅच बटरफ्लाईज आहेत. तर त्या हिशोबाने तुम्ही छोटं कुठं लावायचं, मोठं कुठं लावायचं, किंवा मोठ्याच्यामध्ये हळूच छोटंसं लावायचं, असं तुम्ही क्रिएटिव्हिटी तुमची यूज करू शकता. तर अशा पद्धतीने मी सगळे बटरफ्लाईज लावून घेते. फ्रेंड्स, बाकीच्या थीम केकपेक्षा मला हा केक खूपच सोपा वाटतो, कारण आपल्याला असं विकतचं बटरफ्लाईज आणायचं आणि लावायचं आहे. आणि केक आपण नेहमीप्रमाणे बनवतो तसं फिनिशिंग करायचं आहे. त्यामुळं बनवायला खूप असं इझी वाटतं आणि पटकन होणारा केक आहे. पण दिसायला लुकला इतका डिझायनर असा दिसतो हा केक. आणि वजनामुळं आणि त्यामुळं हा केक खूप महाग जातो. जर तुम्ही बेकरीत घ्यायला लागला तर मिनिमम जर तुम्ही सरासरी बघायला गेला तर 2000 रुपये तर ह्याची किंमत नक्कीच आहे. त्यानंतर सिटी वाईज, एरिया वाईज जर बघितलं तर 2500सुद्धा हा केक मिळू शकतो. तर तुम्ही बघू शकता बटरफ्लाय मी छान असं रँडमली लावलेला आहे आणि ते किती सुंदर दिसत आहे. तर आणखीन एक टच देण्यासाठी नवीन काहीतरी म्हणून गोल्डन बॉल्स जे इडिबल आहेत, खाऊ शकतो आपण, शुगरचेच असतात ते. तर थोडेसे मोठे मोठे छोटे छोटे असे मिक्स अँड मॅच आहेत. तेही रँडमली असे एक एक बटरफ्लायच्या इथे मी ठेवून देते. याने खूप छान मस्त असा लुक येणार आहे फ्रेंड्स. आपण म्हणतो ना एक वेगळा टच, एक फिनिशिंग वेगळी येणार आहे. तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला मी दाखवते. तर मोठे मोठे आधी मी ठेवून घेते आणि नंतर थोडेसे छोटे छोटे जे आहेत ते मी ठेवणार आहे. आणि एकदमच छोटे आहेत ते थोडेसे स्प्रिंकल करणार आहे केकवर. त्यामुळे व्हाईट असल्यामुळं आणि थोडंसं पिंक कलर असल्यामुळं खूपच असा मस्त ते स्प्रिंकल दिसणार आहेत गोल्डन कलरचे. तुम्ही कलर बघू शकता फ्रेंड, रेड कलर वापरला आहे पण कसा बेबी पिंक कलर केकला आलेला आहे. आणि वरच्या केकला थोडंसं येलो कलर साईडला दिलेला आहे मी, जे व्हिडिओमध्ये सांगायचं राहून गेलं. खालच्या केकला जसं मी पिंक दिलं आहे तसं वरच्या केकला साईडला पिंक दिलं आहे, सॉरी येलो दिलं आहे, आणि वरती जे आहे ते पिंक दिलं आहे. तर आता हे छोटे छोटे जे स्प्रिंकल आहेत ते बघा असे मी स्प्रे करते रँडमली, जिथे बसतील तिथे बसतील. केक तुम्ही बघू शकता फ्रेंड्स किती सुंदर दिसत आहे. हॅपी बर्थडेचा टॅगसुद्धा मी गोल्डन कलरचा आणलेला आहे, त्यामुळे सर्व गोष्टी इतके मस्त आणि इतकी छान दिसत आहे. तर खाली बघा तुम्ही बघू शकता केकला मी हे बॉर्डरसुद्धा केलेली नाही आहे, कारण काही गरजच लागत नाही आहे, इतका सुंदर हा केक झालेला आहे. तर जस्ट बेक करायचं आहे आपल्याला, लेअरिंग करायचं आहे, मस्त कलर कॉम्बिनेशन, टेक्स्चर डिझाईन करायचं आहे, आणि हे तयार जे बटरफ्लाईज आहेत ते लावायचं आहे. त्यामुळं क्विकली लवकरात लवकर होणारा हा केक आहे, पण एकदम मस्त तयार होणारा केक आहे. तर फ्रेंड्स, माझ्या मुलीची डिमांड, तिच्या ड्रेसला मॅचिंग असा केक मी बनवलेला आहे. फोटो मला तुम्हाला दाखवता आलेला नाही आहे ड्रेसचा, जो व्हाईट आणि पिंकमध्ये मिक्स अँड मॅच होता. केक जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला लाईक करायचं. तर फ्रेंड्स, टोटल कॉस्ट जी आहे ती 500च्या आत झालेली आहे. प्रीमिक्स मला 100 ते 150 रुपयांचा लागलेला आहे. त्यानंतर क्रीम 150 रुपयेचा बॉक्स होता, तो अर्धाच यूज झाला आहे, पाऊण यूज झाला आहे. त्याचे 100 रुपये मी पकडलेले आहेत, 250 रुपये. आणि बटरफ्लाय 100 रुपयाचे 350, खालचा बेस 10 रुपीजचा, हॅपी बर्थडेचं चॅक 40चं, आणि चॉकलेटसाठी एक 50 रुपीज मला लागलेले आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग.